मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. डिजिटी अपडेट्समध्ये आज रिझल्ट रात्रीपासूनच जाहीर झालेला आहे. तर SIDF पोर्टलवर तुम्ही बघू शकता रिझल्ट आलेला आहे. किती प्रश्न तुमचे बरोबर आहेत आणि किती प्रश्न चुकलेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ते कसे डाउनलोड करायचे, त्याचबरोबर सर्टिफिकेट डाउनलोड कधीपासून होतील याबद्दल डिजिटीचे अपडेट्स आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर मित्रांनो, इथे काल डिजिटीने म्हटल्याप्रमाणे 4 तारीखलाच रात्री 12 वाजल्यापासून तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि रात्री बऱ्याच मुलांनी शेअर केले. तुम्हाला डाउनलोड कुठून करायचं, तर या ठिकाणी SIDS पोर्टलवर जाऊन लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लॉग इन या पेजवर गेल्यानंतर ITI हा टॅब निवडायचा आहे आणि त्यामध्ये CTS निवडायचा आहे. CTSमध्ये तुम्हाला इथे PRN नंबर, जो तुमचा हॉल तिकीट नंबर, या ठिकाणी फक्त R एंटर करायचं आहे, 00 एंटर करायचा नाही आहे. आणि 2023 2025 जे काय असेल ते तुमचा नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर जन्मतारीख हा तुमचा एक प्रकारचा पासवर्ड आहे. जन्मतारीख एंटर करा. पहिला जन्मतारीख एंटर केल्यानंतर तुम्ही फक्त सबमिट करा, तुम्हाला रिझल्ट तुमचा दिसून जाईल. तर रिझल्ट अशा प्रकारे दिसतो आहे. बऱ्यापैकी मार्क्स बऱ्याच मुलांना आहेत आणि आउट ऑफ मार्क्ससुद्धा मिळवलेले आहेत. आता बऱ्याच मुलांना शंका आहे की डाउनलोड कधी होणार आहे रिझल्ट, तर व्ह्यू तुमचे किती प्रश्न चुकले आहेत. आता एवढे हे सगळे बरोबरच आहेत, पण काही मुलांचे प्रश्न चुकलेले आहेत. तर व्ह्यू आन्सर शीट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, जी काही चुकलेली बरोबर उत्तरं आहेत ती इथे दिसणार आहेत. आणि त्याचबरोबर मार्कशीट आणि सर्टिफिकेट डाउनलोडसाठी 24 ते 48 तासाचा वेळ लागू शकतो, असं या ठिकाणी डिजिटीने नोट दिलेली आहे खाली. तर मार्कशीट आणि सर्टिफिकेट म्हणजे NTC मार्कशीट आणि सर्टिफिकेट डाउनलोड हे 24 तास म्हणजे साधारण उद्या रात्रीपासूनच सुरू होतील ते 48 तास असं म्हटलं आहे. म्हणजे 2 दिवस लागू शकतात असंही म्हटलं आहे. तर रेल्वे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला NTC सर्टिफिकेटची आवश्यकता आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे डिजिटीकडनं अवेलेबल होतील अशी अपेक्षा करू. सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आहे. आणि तुमचे आन्सर शीट बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि डाउनलोड तुम्हाला उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत होऊन जातील. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि अभिनंदन.